देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा DCP आहे, तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावं म्हणून. पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, ढकलून दिल्यावर राग येतो. उपास्तू कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब, लय पश्चाताप येईन तुम्हाला. तो कोण DCP आहे त्याला सांगा. आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या. तिकडून जे इकडे बोललेत माकडं काही कामान धामाचे जातीवादी अवलादी त्या त्यांना पहिले इथून काढून द्या. होते त्याचसोबत हायकोर्टात राज्य सरकारला सवाल देखील विचारण्यात आलेला आहे. जरांगेंच्या अर्जावर जरांगेंची सही होती. मुंबई शहर खेळाचं मैदान झालंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय. नियमांचं उल्लंघन होत असल्याची जाणीव देखील त्यांनी यावेळी करून दिली आहे. मुंबई शहर हे खेळाचं मैदान झालंय असं या सुनावणी दरम्यान महाधिवक्त्यांनी म्हटलंय. नियमांचं उल्लंघन होत असल्याची जाणीव देखील करून दिली. त्याचसोबत महत्त्वाची सुनावणी हायकोर्टात पार पडतेय त्या संदर्भातली बातमी आहे. नियमांचं उल्लंघन होत असल्याची जाणीव यावेळी सुनावणी दरम्यान करून देण्यात आली आहे. मुंबई शहर हे खेळाचं मैदान झाल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं. आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती आणि याच संदर्भात हायकोर्टात सुनावणी पार पडतेय. नियमांचं उल्लंघन होत असल्याची जाणीव या सुनावणी दरम्यान करून दिली आहे. मुंबई शहर हे खेळाचं मैदान झालंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत थोड्या वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलंय. शांतता राखण्याचं आवाहन जरांगेंनी केलं. मुंबई हायकोर्टातल्या सुनावणी संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, सध्या काय अपडेट आहे, काय सुनावणी पार पडली? नक्कीच आपण बघतोय की महाधिवक्ता यांनी खरं तर एक महत्त्वाचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे की सध्या आंदोलक ज्या पद्धतीनं आक्रमक होताना बघायला मिळत आहेत, मुंबई शहराला त्यांनी खेळाचं मैदान करून टाकलेलं आहे असं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याबाबतच कोर्टानं जेव्हा महाधिवक्त्यांना प्रश्न विचारला की जेव्हा तुम्ही परवानगी दिली होती तेव्हा त्या संदर्भात काही अटी आणि शर्ती नमूद केलेल्या होत्या, मग अटी आणि शर्तींचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाहीये. यावर महाधिवक्ता यांनी असं म्हटलं होतं की उपोषणासंदर्भात या संदर्भात कुठलंही खरं तर आधीच सांगण्यात आलं नव्हतं. जे हमीपत्र जरांगे पाटील यांनी दिलं होतं त्यामध्ये अटी आणि शर्ती मान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. मात्र नियमांचं उल्लंघन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे वारंवार पद्धतीनं केलेलं बघायला मिळत असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने सध्या आंदोलकांची भाषा सध्या बघायला मिळत आहे ती अतिशय आक्रमक आहे. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या आईवरून ज्या पद्धतीनं खरं तर ही भाषा वापरली जाते त्या ठिकाणी पोलिसांची किंमत काय असं कोर्टानं या ठिकाणी राज्य सरकारला नमूद केलेलं देखील बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे अतिशय गंभीर असा हा प्रश्न या ठिकाणी कोर्टामध्ये अधोरेखित केला जातोय. एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक होताना बघायला मिळतात, दुसरीकडे या संदर्भात जे आंदोलन होत आहे त्याचं स्वरूप आहे त्या संदर्भात खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्या पद्धतीनं दक्षिण मुंबई CSTM परिसरामध्ये आंदोलन केलं जात आहे, CSTMचा परिसर हा अतिशय संवेदनशील आहे, हेरिटेज परिसर आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 4 मोठे रुग्णालय देखील आहेत आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडणं हे खरंच मोठं धक्कादायक आहे असं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एकूणच या सर्व महत्त्वाच्या बाबींवर अधोरेखित केलेल्या आहेत गोष्टी, नमूद केलेल्या आहेत गोष्टी आणि सदावर्ते यांनी देखील महत्त्वाचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले बघायला मिळत आहेत. सदावर्ते यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीची भाषा सध्या आंदोलक वापरताना बघायला मिळतात ती आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.